नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. साम टीव्हीचे पत्रकार सुशील थोरात यांच्यावर झालेल्या मारहाण प्रकरणाची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गंभीर दखल घेतली आहे. विखे पाटील यांनी हार्टबीट हॉस्पिटलमध्ये जाऊन सुशील थोरात यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींना तातडीने अटक करण्याचे आदेश पालकमंत्री विखे पाटील यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत. तसेच आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. अवैध धंद्यांबाबतच्या बातम्या प्रसारित केल्यामुळे पत्रकार सुशील थोरात यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप आहे. पत्रकारांवर हल्ले करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही अशी भूमिका घेत विखे पाटील यांनी या प्रकरणातील सर्व आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिलेत. अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवरही प्रभावीपणे कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत. पत्रकाराच्या हल्ल्याची गंभीर दखल घेतल्यानं आता पोलीस प्रशासनाच्या कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सुशील थोरात एक अतिशय शांत आणि पत्रकारितेमध्ये त्यांचं एक वेगळं असं त्यांनी नाव मिळवलेलं आहे. त्यांच्यावर झालेला जो भ्याड हल्ला आहे त्याचा तर मी निश्चित करतोच आहे. परंतु संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून हा जो काही हल्ला घडवण्यात आला, ह्या गुंडांचं धाडस इतकं वाढू शकतं हे सुद्धा एक प्रकारचं आश्चर्यच आहे. सुदैवानं त्यांची काही त्यांच्यात फार असं दुखापत झाली नाही, परंतु तो प्राणघातक हल्लाच होता असं म्हणा हरकत नाही. त्या भागामध्ये जे अवैध धंदे चालतात, पाईपलाईन रोड या भागामध्ये, मला वाटतं त्याच्यावर वेळेवर आम्ही प्रशासनाकडून अंकुश ठेवता आला नाही. पत्रकारितेमध्ये आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण मानतोय, त्यांचं कामच आहे. ह्या ज्या अनिष्ट काही गोष्टी घडत असतील त्या जनतेसमोर आणणं, माध्यमातून लोकांना दाखवणं, त्यातून प्रशासन असेल, आम्ही राज्यकर्ते आहोत, आम्हाला त्याबद्दल माहिती देणं. बऱ्याच वेळा म्हणजे समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये, कोणत्याही क्षेत्रामध्ये त्या विषयाबद्दलची माहिती घेऊन जागृती करण्याचं काम पत्रकारांचं कामच आहे. पण असं होत असताना जर त्यांच्या या पद्धतीने भ्याड हल्ला होत असेल, जीव मारण्याचा प्रकार होत असेल तर हे अतिशय गंभीर आहे. मी जिल्हा प्रशासनाला आता आम्ही सूचना देणारच आहे. आरोपी मोकाट आहेत अजून. मला याचं आश्चर्य वाटलं की ज्यावेळी आरोपी सगळ्यांना माहीत आहे, स्थानिक पोलिसांनी त्यांना थांबून ठेवायला पाहिजे होतं, अटक करायला पाहिजे होतं. त्यांना फरार होण्यामध्ये सुद्धा पोलिसांनी मदत केली का, एक विषय सुद्धा महत्त्वाचा आहे की तपासून पाहावं लागेल. तर 100% आरोपींवर मोकापर्यंत कारवाई करण्याची आम्ही याबद्दल कारवाई करू. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.